नमस्कार, मी एकता. अमरावती बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारं वक्तव्य केलंय. येत्या 15 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनही गट एकत्र येतील असा दावा त्यांनी केला. इतकंच नव्हे तर केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री होतील तर राज्याची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळतील असंही त्यांनी म्हटलं. यासोबतच भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे देखील एकत्र येऊ शकतात अशी भविष्यवाणी देखील रवी राणा यांनी केली. आमदार गेले, खासदार गेले, पण गेल्या काही दिवसाआधी मुंबईला जी हनुमान चालीसा त्यांनी वाचली आणि राम रक्षा वाचण्यासाठी राम मंदिरामध्ये नागपूरमध्ये 18 तारखेला ते येत आहे, हनुमान चालीसा वाचत आहे. त्यांना माझं एकच सांगणं आहे की रेशम बागमध्ये संघ कार्यालयामध्ये जाऊन हेगडेवारजींच्या त्या स्मारकाला वंदन करून या आणि अमरावतीचं हनुमानगडी या ठिकाणी बजरंगबलीला हनुमानगडीला येऊन हनुमान चालीसा वाचन करा. आणि मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल. अशा प्रकारचं चित्र दिसू शकते, कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतली आहे. राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे. राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे. म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात. हे सुद्धा भविष्यवाणी भविष्यातली आहे. अमरावतीत प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत महानगरपालिकेनं इतवारा बाजार परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल 1925 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची अंदाजे किंमत 3 लाख रुपये आहे. संबंधित आस्थापनांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याअंतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या पथकानं इतवारा बाजार परिसरातील सुभाष प्लास्टिक आणि हारून हाजी प्लास्टिक या आस्थापनांसह सुभाष प्लास्टिकच्या 2 गोदामांवर छापे टाकले. तपासणी दरम्यान एकल वापराचे प्लास्टिक ग्लास, चमचे तसेच शासनानं बंदी घातलेल्या विविध डिस्पोजल प्लास्टिक वस्तूंचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत एकूण 1925 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आलं. याचसह संबंधित दोन्ही आस्थापनांवर मिळून 10,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. ही कारवाई महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त 2 शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्वेता बोके, प्लास्टिक बंदी नोडल अधिकारी गोहर तसेच आरोग्य आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठवण, विक्री आणि वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाया सुरू राहतील असा इशारा महापालिकेने दिला असून नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पर्यावरणपूरक पर्यायाचा स्वीकार करण्याचं आवाहन करण्यात आलंय. मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानात ई-केवायसीच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पैसे उकळले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. दुकान परवाना धारकाविरोधात तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी करून परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी 8 दिवसांचा अल्टिमेटही देण्यात आला आहे. दापोरी येथील शासकीय स्वस्त धान्य दुकान क्रमांक 49 चे परवानाधारक रमेश अंधारे यांच्या विरोधात ग्रामस्थांनी तहसीलदार सागर ढवळे यांच्याकडे निवेदन दिलं आहे. ई-केवायसीच्या नावाखाली प्रतिव्यक्ती 50 रुपये वसूल करणे, लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, पावती न देणे, दुकान नियमित सुरू न ठेवणे आणि शासकीय धान्यांच्या कथित गैरव्यवहाराचे आरोप या निवेदनातून करण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ई-केवायसीसाठी शासनानं कोणतेही शुल्क निश्चित केले नसताना लाभार्थ्यांकडून पैसे घेतले जात आहेत. तसेच दुकान महिन्यात केवळ 3 ते 4 दिवस सुरू राहत असल्यानं नागरिकांना धान्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप करण्यात आलाय. ई-पास व्यवहार, धान्य साठा आणि वितरण नोंदीची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास परवाना रद्द करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान संबंधित दुकानदाराच्या एका व्हिडिओमध्ये कथित अवैध वसुलीबाबत काही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा उल्लेख असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाचीही स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली असून प्रशासनानं 8 दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. अमरावती शहरात 24 जुलैपासून हेल्मेट सक्ती लागू होणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयानं याबाबत अधिसूचना जारी केली असून दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही
ISI मार्क असलेले हेल्मेट घालणे बंधनकारक असण्याचं सांगितलं आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची कारवाईही होणार आहे. दुचाकी अपघातांमध्ये वाढणाऱ्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस आयुक्तालयानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला. 24 जुलै 2026 पासून शहर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरी आणि ग्रामीण रस्त्यावर दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्या दोघांनाही ISI मानांकन असलेलं हेल्मेट घालणं बंधनकारक राहणार आहे. याबाबतची अधिसूचना पोलीस आयुक्त श्याम घोगे यांनी जारी केली आहे. पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार सन 2024 मध्ये शहरात 454 तर 2025 मध्ये 417 रस्ते अपघाताची नोंद झाली आहे. 1 जानेवारी ते 30 जून 2026 या 6 महिन्यांतच 210 अपघात झाले आहेत. एकूण प्राणघातक अपघातांपैकी सुमारे 60% अपघात दुचाकी स्वारांचे असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय. मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 229 आणि सुधारित 2019 च्या तरतुदीनुसार चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीस हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. 24 जुलैपासून शहरभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून विना हेल्मेट आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदवाले यांनी गाडगेनगर परिसर, नवसारी कचरा संकलन केंद्र आणि नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची पाहणी करत स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि विकास कामांचा आढावा घेतला. सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून नियोजनबद्ध पद्धतीनं काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी पाहणीची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. यावेळी नगरसेवक प्रमोद महल्ले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नगरसेवकांनी परिसरातील स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि विविध नागरी समस्यांकडे आयुक्तांचं लक्ष वेधलं. त्यानंतर नवसारी कचरा संकलन केंद्राची पाहणी करत कचरा संकलन, विल्हेवाट आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचे तसेच परिसरात अस्वच्छता होणार नाही यासाठी नियमित देखरेख ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील प्रलंबित विकास कामे गुणवत्तेशी तडजोड न करता निश्चित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट करत अमरावती अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचे आवाहन आयुक्तांनी केलंय. तिवसा तालुकासह तळेगाव, ठाकूर परिसरात पावसानं पाठ फिरवल्यानं खरीप पिकांवर मोठं संकट ओढावलंय. गेल्या 8 ते 15 दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्यानं सोयाबीन, कापूस, तूर आणि मका ही पिकं करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं टाकलं आहे. उशिरा झालेली पेरणी, काही ठिकाणी बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे कमी उगवण आणि त्यातच पावसाने दांडी मारल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी अनेक शेतकरी विहीर आणि बोरवेलच्या माध्यमातून सिंचन करत आहे. मात्र महावितरणकडून होणाऱ्या वारंवार वीज खंडित होण्यामुळे सिंचनात अडथळे निर्माण होत आहेत. माझं नाव श्रीकृष्ण वासुदेवराव पाटील, राणा तळेगाव, ठाकूर. एक छोटासा शेतकरी आहे मी. आज कंडिशन शेतकऱ्याची खूप कठीण आहे आणि दुबार पेरणी करावी लागली आणि गव्हर्नमेंटनं काही मदत केली नाही. आमच्या बॅगा खूप बोगस निघाल्या. आता त्याच्यामध्ये पाऊस नाही आला आहे. आता स्प्रिंकलर आमचे चालू केले आहे, ज्याच्याजवळ नाही आहे त्याची हकीकत खूप बेकार आहे. आणि आता आमच्याकडं थोडं बहुत पाणी आहे, आमचं थोडंसं ओलीत चालू आहे. पण ह्या पाण्यानं काही होत नाही शेतकऱ्याचं. ह्याच्यामध्ये जे पाहिजे ते नसतेच, असे हाल आहे. आणि बरेच शेतकरी अशी आहे का त्याची पेरणीच निघाली नाही, तसेच आहे शेताखाली. यावर्षी आम्ही जे समजून घ्या सोयाबीनचं बियाणं पेरलं, काही बियाणे चांगले निघाले, काही बियाण्याची उगवणशक्ती कमी झाली आहे. समजून यावर्षी अपुरा पावसामुळे समजून घ्या आमचं सोयाबीन यावर्षी उन्हीचे यानं सोक घेऊन राहिलं. आम्ही तणनाशक जे मारले आहे, तणनाशक ते मेले नाही, कारण पाऊसच अपुरा आहे. ज्या सीझनात, ज्या जुलै महिन्यात भरपूर पाऊस असतो त्या जुलै महिन्यात आम्हाला समजून घ्या पिंकर लावा लागून राहिले. पिंकर जिथं पाणी आहे तिथं समजून घ्या लाईन नाही आहे, जिथं लाईन आहे तिथं पाणी नाही आहे. आणि जिथं समजून कोरडवाहू जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची ती परिस्थिती खूप बिकट परिस्थिती आहे. म्हणून वरुण राजाला एवढीच विनंती आहे का हे वरुण राजा तू थोडंसं लक्ष दे, कास्तकारावर थोडंसं पाणी बरसू दे. कारण लोक म्हणते का शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. म्हणून तू आभाळाकडे आमची एवढीच विनंती आहे, वरुण राजा चांगला बरसू दे आणि चांगलं कास्तकाराला भरभर पिकू दे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही त्यांच्या शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहे.
तणनाशक फवारणीनंतरही पाऊस न पडल्यानं पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. दुसरीकडे तण वाढल्यानं डवरणी आणि खुरपणीची कामेही खोळंबली आहेत. जमिनीतील ओलावा कमी झाल्यानं शेतात भेगा पडू लागल्या आहेत. शासनानं तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, पीक विमा दाव्याची प्रक्रिया सुलभ करावी आणि कृषी विभागामार्फत आवश्यक मार्गदर्शन करावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास तिवसा तालुक्यातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.